मालेगावमधील डोंगराळे गावामध्ये जी घटना झाली की एका 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार, त्याच्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. 3.5 वर्षाची मुलगी. किती? 3.5. तिने कुठले वाईट कपडे घातले होते? तिने कुठले छोटे कपडे घातले होते की ज्याच्यामुळे तिच्यावर अशी कृती करण्यात आली? मी एका मुलीचा बाप आहे आणि ही घटना जेव्हापासून मला माहिती पडली आहे, मला काही सुचतच नाही की काय करायला हवं. मुलींना बाहेर पाठवू की नको आम्ही? मुली इव्हन जन्माला घालायच्या की नाही? मला तर असं वाटतं की मुली फक्त आईच्या कुशीतच, जेव्हा ते 9 महिने पोटात असतात तिथंच सेफ आहेत. बाहेर आल्यानंतर तर कोणावर भरोसा ठेवणार आहे आम्ही आई वडील म्हणून आपल्या मुलीसाठी? राज्य सरकारला मला हीच विनंती आहे की त्या मुलीचे जे दृश्य किंवा अशी घटना ऐकून जसं आई वडिलांना भीती निर्माण झाली आहे, तशी या नराधमांना फाशी द्या. 4 चौघांमध्ये त्यांची अशी हालत करा की त्यांचे फोटोज व्हिडिओज बघून अशी कोणीही कृती करायचा विचार केला तर तो 10 नाही 100 वेळेस विचार करेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. इथं जर मी अशी काही कृती केली तर माझ्यासोबत काय होऊ शकतं याचं एक उदाहरण ठेवा समोर, जगासमोर ठेवा. अरे बघा ते सौदीवाले बघा काय करतात, तिथं चौकामध्ये ठार मारतात त्या लोकांना. तिथं तर बायकांना देवी म्हणून पण पूजत नाही. आणि आपला देश, आपली संस्कृती जिथं आपण मुलींना बायकांना देवी म्हणून पूजतात, तिथं अशा घटना घडतात. कधी शिकणार आपण? कधी आपले कायदे कानून कडक होतील की जेणेकरून कायद्याची भीती राहील लोकांच्या डोक्यामध्ये? काय काय भीतत असेल त्या मुलीच्या वेळेला? विचार केलाय का कधी? 3.5 वर्षाची मुलगी, 3.5 वर्षाची. सरकारला विनंती आहे, हात जोडून कडकडीची विनंती, नको आम्हाला तुमचे लाडके बहिणीचे पैसे, नको, काहीच नका द्या आम्हाला, पण आमच्या आया बहिणी मुलींना सुरक्षा द्या, त्यांचं रक्षण करा. आणि जे कोणी अशी कृत्य करत असतील त्यांना अक्कल घडवा, त्यांना असा कायद्याचा फटका द्या की त्यांची 7 पुश्ते लक्षात ठेवतील. तेव्हाच माझा हा महाराष्ट्र खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे लोकांना समजेल. कळकळीची विनंती, वाचवा. बेटी बचाव बेटी पढाओ साठी आधी बेटी वाचवा. ती वाचेल तर ती जगेल, तर ती शिकेल. जय महाराष्ट्र.